आपल्या सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की मिसर देशावर अंधाराचे संकट आले, परंतु तरीही फारोने आपले हृदय कठोर ठेवले. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की देव मोशेला अंतिम संकटाची घोषणा करतो. मिसरमधील प्रथम जन्मलेल्यांच्या मृत्यूद्वारे देव आपला न्याय प्रगट करणार होता आणि त्यानंतर इस्रायल लोकांची सुटका निश्चित होणार होती. यानंतर देव वलांडन सणाची स्थापना करतो. प्रत्येक कुटुंबाला निर्दोष कोकरू निवडण्याची आणि त्याचे रक्त दाराच्या चौकटीवर लावण्याची आज्ञा दिली जाते. हे रक्त तारण आणि संरक्षणाचे चिन्ह होते. या सर्व घटनांमधून आपण देवाच्या अद्भुत तारण योजनेची झलक पाहतो, जी पुढे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण होते, जो जगाचे पाप दूर करणारा देवाचा कोकरू आहे. तर चला आजच्या वचनातून आपण वलांडनाच्या गहन अर्थाचा आणि देवाच्या तारणाचा योजनेचा अभ्यास करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण निर्गम याच्या 10व्या अध्यायापर्यंत अध्ययन संपविले आहे. आज आपण पुढे जात असताना निर्गम याच्या 11व्या अध्यायाच्या पहिल्या वचनापासून 12व्या अध्यायाच्या 10व्या वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. 11व्या अध्यायात आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. इस्रायल लोक मिस्री लोकांकडे सोन्या चांदीचे दागिने मागतात. दुसरा विषय, मिस्रातील प्रथम वत्साच्या मृत्यूची पीडा येणार अशी सूचना दिली जाते. फारोसोबतच्या संघर्षाच्या या भागातील हा शेवटचा अध्याय आहे. इस्रायल लोक दास्याच्या जोखडातून मुक्त होण्याआधी मिस्र देशावर प्रथम वत्साच्या मृत्यूची ही शेवटची पीडा येणार आहे. देवाशी संघर्ष करणे व्यर्थ आहे हे खरे तर फारोने आत्तापर्यंत शिकायला हवे होते. देवाने आत्तापर्यंत संयम आणि क्षमाशीलपणा दाखविलेला आहे, परंतु इस्रायलने मिस्र देश सोडून जाण्याची वेळ आली आहे हे देवाला फारोच्या लक्षात आणून द्यायचे आहे. देवासोबतच्या या संघर्षात फारोची बाजू घेण्याकडे संपूर्ण मिस्र देशाचा कल होता आणि त्यांना जे धडे शिकायचे आहेत ते शिकवण्याच्या देवाच्या प्रयत्नात त्याला मिस्र देशाला एक शेवटचा जबरदस्त धक्का द्यायचा आहे. आता आपण इस्रायल लोक मिस्री लोकांकडे सोन्या चांदीचे दागिने मागतात हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. आपण निर्गम याचा 11वा अध्याय आणि पहिली 3 वचने वाचणार आहोत. नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, मी फारोवर आणि मिस्र देशावर आणखी एक पीडा आणीन. त्यानंतर तो तुम्हाला इथून जाऊ देईल आणि तो जाऊ देताना तुम्हाला इथून कायमचे घालवून देईल. तू लोकांना सांगून ठेव की प्रत्येक पुरुषाने आपल्या शेजाऱ्यापासून व प्रत्येक स्त्रीने आपल्या शेजारणीपासून सोन्या चांदीचे दागिने मागून घ्यावेत. अशा प्रकारे मिस्री लोकांची इस्रायल लोकांवर कृपादृष्टी होईल असे परमेश्वराने केले. शिवाय मिस्र देशात फारोचे सेवक व सामान्य लोक यांच्या दृष्टीने मोशे हा पुरुष अति थोर होता. या शास्त्र भागातील मागून घ्यावेत या शब्दाचा साधा अर्थ थकीत वेतन वसूल करणे असा होतो. इस्रायल लोकांनी अनेक वर्ष गुलाम म्हणून सेवा केली होती आणि आपल्या कष्टाचा कोणताही मोबदला त्यांना कधीच मिळाला नव्हता. आता मात्र त्यांना त्यांचे पैसे मिळणार होते. त्यांना अक्षरशः आपल्या शेजाऱ्यांकडून जाऊन आपल्या थकीत वेतनाची मागणी करायची होती. परमेश्वराने इस्रायल लोकांना मिस्री लोकांच्या नजरेत कृपापात्र ठरवले. परिणामी इस्रायलच्या वंशजांना त्यांचे न्याय्य वेतन देण्यात मिस्री लोकांना आनंदच झाला. आता आपण मिस्रातील प्रथम वत्साच्या मृत्यूची पीडा येणार अशी सूचना दिली जाते हा विषय थोडक्यात अभ्यासूया. यासाठी आपण निर्गम याचा 11वा अध्याय आणि 4 ते 10 ही वचने वाचणार आहोत. मग मोशे म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो की आज मध्यरात्रीच्या सुमारास मी मिस्र देशामधून फिरेन. तेव्हा मिस्राच्या सिंहासनावर बसणाऱ्या फारोपासून ते जात्यावर बसणाऱ्या दासीपर्यंत सर्वांचे ज्येष्ठ पुत्र व गुरांचेही प्रथम वत्स मरतील.
पूर्वी कधी झाला नव्हता आणि पुढे कधी होणार नाही असा मोठा हाहाकार मिसर देशभर उडेल. तथापि इस्रायल लोकांपैकी कोणावरही, फार तर काय त्यांच्या पशुवरही कुत्रा देखील भुंकणार नाही. ह्यावरून मी परमेश्वर मिस्री लोकात व इस्रायल लोकात कसा भेद ठेवतो हे तुम्हाला कळेल. तेव्हा ते तुझे सर्व सेवक माझ्याकडे येऊन पाया पडून म्हणतील की आपल्या परिवारासह आपण निघून जावे. त्यानंतर मी निघून जाईन. मग मोशे रागाने संतप्त होऊन फारो पुढून निघून गेला. परमेश्वर मोशेला म्हणाला, मिसर देशात माझी पुष्कळ अद्भुते घडावीत म्हणून फारो तुमचे ऐकणार नाही. मोशे व अहरोन यांनी फारोसमोर ही सर्व अद्भुते केली, तरी परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने इस्रायल लोकांना आपल्या देशातून जाऊ दिले नाही. मिसरमध्ये मनुष्य आणि पशूंचे प्रथम वत्स देवांच्या मालकीचे मानले जात होते. परंतु परमेश्वराने आपल्या सामर्थ्याने त्यांच्यावर हक्क असल्याचे दाखवून दिले. इस्रायली आणि मिस्री लोकांमधील खरा फरक त्यांच्या वंशात किंवा स्थानात नव्हता, तर दाराच्या चौकटीवर लावलेल्या कोकराच्या रक्तात होता. ज्या घरांवर रक्त लावले होते त्यांना मृत्यूच्या देवदूताने स्पर्श केला नाही. याच घटनेतून वलांडण सणाची सुरुवात झाली. वलांडण हा जुन्या करारातील प्रभू येशू ख्रिस्ताचे अत्यंत प्रभावी प्रतीक मानला जातो. आता आपण निर्गम याच्या 12व्या अध्यायाकडे वळणार आहोत. 12व्या अध्यायात ज्या विषयांचा अभ्यास आपण करणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय इस्रायल लोकांच्या धार्मिक वर्षाचा प्रारंभ. दुसरा विषय वलांडण सणाची स्थापना. तिसरा विषय 10वी पिढा, प्रथम वत्साचा मृत्यू. आणि शेवटचा म्हणजे चौथा विषय इस्रायल लोकांना मिसर देशातून घालवून दिले जाते. मिसर देशातून इस्रायल लोकांची झालेली सुटका आणि परमेश्वराचे राष्ट्र म्हणून त्यांचा झालेला स्वीकार याच्या स्मरणार्थ वलांडण सण प्रस्थापित करण्यात आला. वलांडण हा एक असा सण आहे ज्याने इस्रायल राष्ट्राच्या देवाशी एका नव्या नात्यात होणाऱ्या जन्माचा पाया रचला. आता आपण इस्रायल लोकांच्या धार्मिक वर्षाचा प्रारंभ हा विषय थोडक्यात पाहणार आहोत. निर्गमच्या पुस्तकातील 12वा अध्याय हा एक अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे. येथे आपल्याला वलांडण सणाची स्थापना झालेली पाहायला मिळते. हे त्या गोष्टीचे एक प्रतीक आहे ज्याविषयी पौल करिंथकरास पहिले पत्र 5वा अध्याय आणि 7 या वचनामध्ये म्हणतो, आपला वलांडणाचा यज्ञ पशु जो ख्रिस्त त्याचे आपल्यासाठी अर्पण झाले. या अध्यायात सगळीकडे ख्रिस्तच सामावलेला आहे. आपण यावेळेस वाचन करणार आहोत निर्गम याचा 12वा अध्याय आणि पहिली 2 वचने. मग परमेश्वराने मिसर देशात मोशे व अहरोन यांना सांगितले की हा महिना तुम्हाला आरंभीचा महिना व्हावा, तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा. हा 12वा अध्याय आपल्याला निर्गम या पुस्तकातील एका नवीन विभागाकडे घेऊन येतो. अध्याय 1 ते 11 हा पहिला विभाग मोशे मिस्री लोकांचा मुक्तिदाता याच्याशी संबंधित आहे. अध्याय 12 ते 14 हे इस्रायलच्या मिसर देशातून झालेल्या सुटकेशी संबंधित आहेत. पहिल्या भागात तारणारा होता, तर आता तारण आहे. हे तारण खरे तर मोशेद्वारे झालेले नाही. हे तारण सर्वप्रथम रक्ताद्वारे झालेले आहे. प्रथम वत्सांचा मृत्यू हाच तो वलांडण सण आहे. त्यानंतर अध्याय 13 ते 14 मध्ये तांबडा समुद्र ओलांडणे आणि मिस्री सैन्याचा नाश होणे हे सर्व परमेश्वराच्या सामर्थ्याद्वारे घडते. परमेश्वराने त्यांना रक्ताद्वारे आणि सामर्थ्याद्वारे मुक्त केले. आज आमचे तारणही रक्ताद्वारे आणि सामर्थ्याद्वारेच होते. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जे रक्त सांडले त्याद्वारे आमच्या पापांची किंमत चुकती करण्यात आली आणि पवित्र आत्म्याचे सामर्थ्य हे सत्य आपल्या पापी अंतःकरणात खरे आणि परिणामकारक बनवते. जखर्या याचा 4था अध्याय आणि 6 या वचनामध्ये म्हटले आहे, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तारण हे प्रभू येशूने वधस्तंभावर आमच्यासाठी केलेले कार्य आहे.
आणि त्याच वेळी ते पवित्र आत्म्याने आमच्यामध्ये केलेले कार्य आहे. निर्गम 12व्या अध्यायातील 1 आणि 2 ही वचने एका राष्ट्राच्या जन्माची गाथा सांगतात. इस्रायल लोक जेव्हा मिसर देशात दाखल झाले तेव्हा ते केवळ एक कुटुंब म्हणून आले होते. परंतु मिसर देशातून बाहेर पडताना ते एक मोठे राष्ट्र बनले होते. येथे नोंद घेण्यासारखा मुद्दा हा आहे की येथे देव कुटुंबावर विशेष भर देत आहे. कारण राष्ट्र ज्या मूलभूत घटकाने बनलेले असते तो घटक म्हणजे कुटुंब होय. फारोने इस्रायल लोकांकडून गवताशिवाय विटा कशा बनवून घेतल्या होत्या हे तुम्हाला आठवत असेलच. इस्रायल लोक जोपर्यंत दास्यामध्ये होते तोपर्यंत देवाने व्यक्तींच्या रूपात असलेल्या गवतापासून राष्ट्र उभारणीसाठी आवश्यक असलेल्या कुटुंबाच्या विटा घडवल्या. एक जुनी म्हण आहे, कोणतेही राष्ट्र हे त्या राष्ट्रातील कुटुंबांपेक्षा अधिक सामर्थ्यशाली असू शकत नाही. इस्रायल लोकांसाठी आता तो निर्णायक क्षण येऊन ठेपला आहे. इस्रायल लोकांच्या मिसर देशातून होणाऱ्या निर्गमनाची उलटगणती याच अध्यायात सुरू होते. आता आपण वलांडण सणाची स्थापना हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. यासाठी आपण वाचूया निर्गमनाचा 12वा अध्याय आणि 3रं वचन. इस्रायलाच्या सर्व मंडळीला सांगा की या महिन्याच्या 10व्या दिवशी तुम्ही आपापल्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे एकेका घराण्यामागे एक एक कोकरू घ्यावे. या वचनात भर देण्यासारखे 2 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा रक्त आणि दुसरा मुद्दा कुटुंब. इस्रायल लोकांचे आता एका राष्ट्रात रूपांतर झाले आहे आणि देव त्यांची सुटका करणार आहे. परंतु तो हे कार्य कुटुंबांच्या माध्यमातून आणि त्या कुटुंबातील व्यक्तींच्या द्वारे करणार आहे. प्रत्येक घराण्यामध्ये एक कोकरू असणे आवश्यक होते. हे कोकरू साहजिकच त्या रक्ताचे प्रतीक आहे जे दरवाजाच्या चौकटीवर लावले जाणार होते. पुढे जाऊया आपण 12वा अध्याय आणि 4थं वचन. आणि एक कोकरू खपायचे नाही. इतकी थोडकी माणसे कोणाच्या घराण्यात असली तर त्याने व त्याच्या घराजवळच्या शेजाऱ्याने आपल्या घराण्यातील संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे. प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने एक कोकरू किती माणसांना पुरेल याचा हिशोब करावा. या वचनात एका घराण्याकरिता एक कोकरू खूपच कमी पडेल असे म्हटलेले नाही. असे घडणे शक्यच नाही. कोकरा हा पुरेसाच आहे. पण असे मात्र होऊ शकते की कोकऱ्याच्या मानाने ते घराणेच खूप लहान असू शकते. लक्षात घ्या प्रियांनो की देवाला कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वारस्य आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये एक कोकरू असणे अपेक्षित होते. परंतु जर एखादा पुरुष आणि त्याची पत्नी निपुत्रिक असतील किंवा त्यांची मुले विवाहित असून ती त्यांच्यापासून वेगळी राहत असतील तर अशा वेळी काय करावे? अशा परिस्थितीत त्या जोडप्याने आपल्यासारख्या स्थितीत असलेल्या एखाद्या शेजाऱ्यांसोबत त्या कोकराची वाटणी करून घ्यावी असे अपेक्षित होते. प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला त्या कोकऱ्याचा थोडा तरी भाग मिळणे आवश्यक आहे. वलांडण सणाचा हा उत्सव साजरा करणे ही एक वैयक्तिक आणि खाजगी बाब आहे. होय, हा सण संपूर्ण राष्ट्राच्या तारणाशी संबंधित आहे. परंतु त्याचा मुख्य केंद्रबिंदू मात्र कुटुंब हाच आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने हे तारण स्वतः स्वीकारणे आणि अंगीकारणे अनिवार्य आहे. वलांडण हा प्रामुख्याने एक कौटुंबिक सोहळा आहे. देव येथे ज्या कार्यपद्धतीने व्यक्तीचे तारण करणार आहे ती कार्यपद्धती स्पष्ट करत आहे. केवळ एखाद्या राष्ट्राचा किंवा कुटुंबाचा सदस्य आहे म्हणून कोणाचेही तारण होत नाही. उदाहरणार्थ प्रेषितांची कृत्ये याच्या 16व्या अध्यायात वर्णन केलेली फिलिपी येथील बंदीशाळेच्या नायकाची आणि त्याच्या घराण्याच्या तारणाची घटना पहा. त्या नायकाने विश्वास ठेवला म्हणून त्याच्या कुटुंबाचे तारण झाले असे नाही, तर त्याच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने त्या कोकऱ्याशी म्हणजेच ख्रिस्ताशी वैयक्तिक नाते जोडले. प्रत्येकाने त्या कोकऱ्याचा वाटा स्वीकारला म्हणूनच त्यांचे तारण झाले. येथे देखील नेमके तेच सत्य लागू पडते.
प्रत्येक व्यक्तीला आपला विश्वास अशाच प्रकारे कृतीतून व्यक्त करणे आवश्यक होते. प्रेषितांची कृत्ये याचा 16वा अध्याय आणि 31 हे वचन म्हणते, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. या वचनाचा अर्थ असा होत नाही की केवळ तुम्ही विश्वास ठेवल्यामुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे तारण आपोआपच होईल. नाही, तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला स्वतः प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा लागेल आणि त्यानंतरच त्यांचे तारण होईल. दाराच्या चौकटीवर लावलेल्या रक्ताच्या संरक्षणाखाली आणि त्याद्वारे मिळणाऱ्या तारणाच्या छत्राखाली येण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने या प्रक्रियेत स्वतः सहभागी होणे आणि त्या कोकऱ्याचा वाटा स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे. आता आपण मिसर देशातील एका निर्णायक रात्रीच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत. शेवटची पीडा लोकांवर येणार आहे. गोशेन प्रांतातील इस्रायल लोकांना शेवटच्या 3 पिढ्यांमधून वगळण्यात आले आणि देवाच्या लोकांवर न्यायदंड आला नाही, पण त्यांची सुटका झाली नाही. आता त्यांची सुटका करायची आहे आणि त्यांनी रक्तावर आपला विश्वास प्रकट करायचा आहे. आपण पुढे जाऊया. निर्गमनाचा 12वा अध्याय आणि 5 आणि 6 ही वचने. कोकरू घ्यायचे ते निर्दोष असावे, तो 1 वर्षाचा नर असावा. हा नर मेंढरातला किंवा शेरडातला तुम्हाला वाटेल तो घ्यावा. या महिन्याच्या 14व्या दिवसापर्यंत तो राखून ठेवावा आणि संध्याकाळी इस्रायल मंडळीतील लोकांनी तो वधावा. पवित्र शास्त्रातील हा भाग अतिशय लक्ष देण्यासारखा आहे. हे लक्षात घ्या की प्रत्येक कुटुंबाकडे एक कोकरा होता. त्या संध्याकाळी हजारो कोकरे मारले गेले असावेत, परंतु 6व्या वचनात असे म्हटले आहे की संध्याकाळी इस्रायल मंडळीतील लोकांनी तो वधावा. हे असंख्य कोकरे एका दुसऱ्याच कोकऱ्याविषयी साक्ष देत होते. देवाने या सर्व कोकऱ्यांकडे त्या एकाच कोकऱ्याच्या म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपात पाहिले, जो आपल्यासाठी अर्पण केलेला वलांडणाचा कोकरा होता. हा सण प्रभू येशू ख्रिस्त जगात येणार असल्याबद्दलची पूर्वसूचना देत होता. पुढे जाऊया आपण. 12वा अध्याय आणि 7वं वचन. ज्या घरात त्याचे मांस खायचे असेल त्या घराच्या दोन्ही दारभायांना व चौकटीच्या कपाळपट्टीला त्याचे काही रक्त लावावे. इस्रायल लोकांनी कोकराचे रक्त बाहेर दारावर लावायचे होते. रक्त पाहिल्यावर मृत्यूचा देवदूत ते घर ओलांडून जाईल. अनेकदा विचारला जाणाऱ्या प्रश्नाचे उत्तर या घटनेतून दिले आहे. रॅप्चरच्या वेळी विश्वासणाऱ्यांच्या लहान मुलांचे काय होईल? जेव्हा प्रभू येशू स्वतःच्या लोकांना घेऊन जाण्यासाठी येईल तेव्हा घरात लहान मुले असतील तर तो केवळ आईवडिलांना घेऊन लहान मुलांना मागे सोडून जाईल का? हा अध्याय आपल्याला दाखवून देतो की देव लहान मुलांना मागे सोडून जाणार नाही. घरामध्ये कुटुंब कोकरू सेवन करत आहे आणि विश्वासाने ख्रिस्तामध्ये सहभागिता घेत आहे. लहान मुलांना काय चालले आहे ते कळत नाही. इस्रायल लोक मिस्र देशातून निघून गेल्यावर ही मुले मागे राहतील का? त्यांच्यापैकी कोणी जर अजून जबाबदारीचे वय गाठले नसेल तर त्याला मारले जाईल का? अजिबात नाही. प्रियांनो, कोकऱ्याचे रक्त कुटुंबातील प्रत्येकाला व्यापते. इस्रायल लोकांची सुटका करून मिस्र देश सोडला तेव्हा जसे देवाने लहान मुलांना तेथेच ठेवले नाही, तसेच रॅप्चरच्या वेळी देखील तो लहान मुलांना मागे सोडणार नाही. पुढे आपण जाऊया. 12वा अध्याय आणि 8वं वचन. आणि त्यांनी त्याच रात्री त्याचे मांस विस्तवावर भाजून बेखमीर भाकर व कडू भाजी बरोबर खावे. या सणाशी संबंधित प्रत्येक सूचनेला एक विशिष्ट अर्थ आहे आणि त्यात एक विशिष्ट संदेश देखील आहे. हे वचन कुटुंबाच्या सहभागितेविषयी बोलते. संपूर्ण कुटुंब मिळून वलांडण सणाच्या उत्सवात सहभागी झाले होते. आता मी एक असे विधान करणार आहे ज्यामुळे कदाचित काही तीव्र प्रतिक्रिया उमटतील. आज आपल्या मंडळीतील अत्यंत सुव्यवस्थित कार्यक्रमांमध्ये आपण लहान मुलांना एका ठिकाणी
किशोरवयीन गटाला दुसऱ्या ठिकाणी आणि त्याहून मोठ्या गटाला आणखी वेगळ्या ठिकाणी बसवतो. मोशे इस्रायल लोकांना असे सांगत असल्याची कल्पना तुम्ही करू शकता का, की तुमच्या तान्ह्या बाळांना फारोच्या राजवाड्याच्या शिशुगृहात ठेवा, कारण खुद्द माझे संगोपन तिथेच झाले होते. त्यानंतर कदाचित तो त्यांना असेही सांगेल की लहान मुलांना कोणते तरी मैदानावर खेळायला पाठवून द्या, किंवा अशाच प्रकारच्या काही सूचना त्याने पालकांना केल्या असत्या तर त्या रात्रीच्या मिसर देशातून बाहेर पडण्याच्या त्या ऐतिहासिक घटनेला अनेक मुले मुकली असते. वलांडण सण पाळणे ही एक कौटुंबिक बाब होती, आणि ही खरोखर खेदाची बाब आहे की आजच्या आपल्या ख्रिस्ती मंडळ्या कुटुंबांचे विभाजन करण्याच्या दोषास पात्र ठरत आहेत. चर्चमध्ये कुटुंबांनी एकत्रच असायला हवे. ग्रामीण भागातील चर्चमधील प्रार्थनेच्या वेळी ज्या कुटुंबांसोबत लहान बाळे असतात, अशा वेळी आई आपल्या एका अस्वस्थ झालेल्या बाळाला हातात घेऊन थोपटते. जेव्हा ते बाळ झोपी जाते तेव्हा ती आई त्याला चर्चच्या मागील बाजूस घेऊन जाते आणि एखाद्या सतरंजीवर किंवा पोत्यावर निजवते. त्यानंतर ती परत येते आणि आपल्या पतीसोबत आणि कदाचित त्यांच्या इतर 2-3 मुलांसोबत जाऊन बसते. चर्चमध्ये सर्वत्र अनेक माता आपापल्या जागांवरून उठतात, आपल्या मुलांना सतरंजीवर निजवतात आणि पुन्हा आपल्या कुटुंबासोबत बसण्यासाठी परत येतात. ग्रामीण भागातील चर्चमध्ये हे दृश्य सतत पाहायला मिळते. परंतु यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्रार्थनेच्या त्या पवित्र वेळी संपूर्ण कुटुंब एकत्र बसलेले असते. देवाचा नमुना कुटुंब केंद्रित होता आणि आम्ही त्या नमुन्यापासून दूर गेलो आहोत. या वचनात आपल्याला असंही सांगितले आहे की त्यांनी विस्तवावर भाजलेल्या कोकऱ्याचे मांस खायचे आहे. विस्तव हे न्यायाचे प्रतीक आहे. पापाचा न्याय झालाच पाहिजे. त्यांनी ते कोकरू बेखमीर भाकरीसोबत खायचे आहे. खमीर हे पापाचे प्रतीक आहे आणि बेखमीर भाकरी ख्रिस्ताचे प्रतीक आहे, ज्याचे पोषण आम्ही करायचे आहे. त्यांनी हे भोजन कडू भाजीसोबत करायचे आहे. जरी या कडू भाजीचे वेगवेगळे अर्थ काढलेले असले तरी या संदर्भात याचा अर्थ असा आहे की येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारल्यानंतर आपला अनुभव नेहमीच गोड असेल असे नाही. कडू भाजी तारणाशी संबंधित आहे. पुढे आपण जाऊया. 12वा अध्याय आणि 9वे वचन. मांस कच्चे खाऊ नये आणि पाण्यात शिजवून खाऊ नये, तर ते विस्तवावर भाजून खावे. त्याची मुंडी, पाय व आतडी सुद्धा खावेत. हा कोकरा कच्चा खायचा नव्हता, कारण तो मानवी जीवनातील पापाच्या न्यायाचे प्रतीक होता. आणि ह्या न्यायासाठी कोकराचे अर्पण व न्यायाचा अग्नी या दोन्ही गोष्टी आवश्यक होत्या. जेव्हा एखादी व्यक्ती ख्रिस्ताकडे येते तेव्हा ती एक पापी म्हणून येते. हा कोकरा पाण्यात शिजवून खायचा नव्हता. याचा साधा सोपा अर्थ असा आहे की आपण ख्रिस्तावर आणि केवळ त्याच्यावरच विश्वास ठेवला पाहिजे. दुर्दैवाने आज असे अनेक लोक आहेत जे त्यांच्या तारणासाठी पाण्यावर विसंबून आहेत. सर्व काही भाजून खायचे होते, कारण तो अग्नीद्वारे होणारा न्याय होता. प्रियानो, आपली वेळ संपली आहे. 12व्या अध्यायातील उर्वरित वचनांचे अध्ययन आपण पुढील कार्यक्रमात करणार आहोत. यावेळेस आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी आम्हा प्रत्येकासाठी प्रभूजी तू योग्य आणि उत्तम गोष्टी नियोजित केलेल्या आहेस. होय प्रभूजी, आम्ही जरी तुझ्या योजनांपासून दूर असलो तरीसुद्धा बापा तू त्या सर्व योजना आमच्यासाठी परिपूर्ण करणारा आमचा जिवंत देव आहेस. इस्रायल लोकांच्या बाबतीमध्ये प्रभूजी आम्ही या सर्व गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत आत्तापर्यंतच्या अध्ययनामध्ये. आणि प्रभूजी आम्ही यावेळेस पाहत आहोत की कशा रीतीनं त्यांना तू मिसर देशामधून बाहेर काढणार आहेस. होय परमेश्वर, आम्हाला ठाऊक आहे तू आमचा मार्गदर्शक आहे. आम्ही केवळ तुझ्यावरती विसंबून राहावं ही तुझी इच्छा आहे.
आणि ज्या काही गोष्टी तू आम्हाला सांगतोस, ज्या काही आज्ञा तू आम्हाला दिलेल्या आहेस, त्याप्रमाणे आम्ही वर्तन करावं ही तुझी इच्छा आहे. आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही ठरवतो, आम्ही निश्चय करतो की आमच्या जीवनामध्ये आम्ही तुझ्या वचनांप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करू. आमच्या प्रत्येक उणेपणामध्ये, अशक्तपणामध्ये तू आमच्याबरोबर राहा, तू आम्हाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तो ऐक. आमेन. ख्रिस्ताची कृपा आपणाबरोबर सदैव असो. तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता, तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता, तुझी स्तुती गाण्याकरिता. प्रियांनो, आजच्या भागातून आपण पाहिले की देव आपल्या लोकांच्या सुटकेसाठी किती अद्भुत आणि परिपूर्ण योजना तयार करतो. वल्हांडणाचा कोकरू हा केवळ त्या काळातील एक धार्मिक विधी नव्हता, तर तो येणाऱ्या तारणहार येशू ख्रिस्ताचे एक सुंदर चित्र होता. जसे कोकराच्या रक्तामुळे इस्रायल लोकांचा बचाव झाला, तसेच ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आज आपल्याला पापापासून तारण प्राप्त होते. आपण हेही शिकलो की देवाने आपल्या लोकांना विश्वासाने आणि आज्ञाधारकतेने त्याच्या आज्ञेचे पालन करण्यास सांगितले. तारणाचा लाभ त्यांनाच मिळाला ज्यांनी देवाच्या वचनावर विश्वास ठेवून कृती केली. या अध्यायातून आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे. तारण केवळ धार्मिक परंपरामुळे मिळत नाही, तर देवाने दिलेल्या मार्गाचा विश्वासाने स्वीकार केल्याने मिळते. आजही देव प्रत्येकाला आपल्या कृपेच्या आश्रयाखाली येण्याचे आमंत्रण देत आहे. प्रश्न हा नाही की देवाने तारणाची व्यवस्था केली आहे का? प्रश्न हा आहे की आपण ती विश्वासाने स्वीकारत आहोत का? पुढील भागात आपण वल्हांडणाच्या रात्री घडलेल्या ऐतिहासिक घटनांचा आणि इस्रायल लोकांच्या मिसरमधून निर्गमाचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत देवाच्या वचनावर मनन करा, त्याच्या तारणाबद्दल कृतज्ञ राहा आणि आपल्या जीवनातून त्याच्या प्रेमाची साक्ष द्या. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव पित्याचे प्रेम आपल्या जीवनात सदैव असू द्या. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी. परमेश्वराने पूर्वेचा वारा वाहवून टोळ हे कीटक मिसर देशात आणले. आजचा प्रश्न, वल्हांडण सणामध्ये कोण सामील झाले होते? ए. फक्त मुले, बी. संपूर्ण कुटुंब, सी. फक्त पुरुष, डी. स्त्रिया आणि मुले. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.